नमस्कार मित्रांनो DMAR अंतर्गत म्हणजेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागांतर्गत एक नवीन सरळ सेवा भरती निघालेली आहे। या भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। तर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर इथे तुम्हाला वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। तर या वेबसाईटला जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। तर इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे। तर तुम्ही 19 जूनपासून ते 9 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यानंतर खाली तुम्हाला इथे पदांचे नाव दिलेले आहेत। तर या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। या पदांचं मित्रांनो जे शैक्षणिक पात्रता आहे ते तुम्हाला इथे खाली दिलेले आहे। जर तुमची शैक्षणिक पात्रता बसत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तर इथे तुम्हाला संपूर्ण पदांची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। तर मित्रांनो या सर्व पदांसाठी जी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आहे तर ती सेम असणार आहे। फक्त तुम्हाला तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला माहिती भरावी लागेल। ओके, बाकी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस सेम असणार आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट या पदासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। तर या पदासाठी तुम्ही 12वी पास असले पाहिजे। ओके, आणि त्यानंतर डिग्री इन फार्मसी म्हणजे तुमची डिग्री असली पाहिजे फार्मसीमध्ये, किंवा तुमचा डिप्लोमा असला पाहिजे फार्मसीमध्ये। त्या दोनपैकी तुमचं एक एज्युकेशन इथे लागणार आहे। त्यानंतर तुमचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन असलं पाहिजे फार्मसीचं। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। तुम्हाला जर या जाहिरातचे संपूर्ण PDF जर डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला टू रीड ॲडव्हर्टाइजमेंट ऑप्शन दिलेला आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने संपूर्ण जाहिरात ओपन होईल। तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल माहिती बघूया। तर सगळ्यात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। तर इथे तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने नवीन वेबसाईट ओपन होईल। तर इथे तुम्हाला क्लोज ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे परत क्लोज करा। त्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल। तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं नाव फिल करायचं आहे। तर इथे नाव फिल करताना तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव आहे तेच नाव इथे फिल करायचं आहे। तर सगळ्यात पहिले तुमचं नाव इथे फिल करा। त्यानंतर मिडल नेम तुमच्या वडिलांचं नाव इथे फिल करा। त्यानंतर लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव इथे फिल करायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे तुमचं नाव फिल करा। तर इथे माहिती भरताना तुम्ही पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये माहिती भरू शकता। ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही माहिती इथे भरा। त्यानंतर तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर इथे येस करा। तुमच्या नावात जर बदल झाला असेल ते नाव इथे पुढे फिल करायचं आहे। जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर तुमच्याकडे गॅजेट असणं आवश्यक आहे। ओके, तुम्हाला ते अपलोड करण्यासाठी लागणार आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। जर तुमच्या नावात बदल झाला नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर वडिलांचं नाव इथे फिल करा। पुढे तुमच्या आईचं नाव इथे फिल करायचं आहे। पुढे तुमची डेट ऑफ बर्थ इथे फिल करा। त्यानंतर पुढे इथे तुमचं जेंडर फिल करायचं आहे। पुढे तुमचा मोबाईल नंबर इथे फिल करा। त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर तुमचा परत इथे मोबाईल नंबर फिल करा। पुढे तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही इथे देऊ शकता अल्टरनेट मोबाईल नंबर। त्यानंतर तुमचा इथे ईमेल ID फिल करा। पुढे परत इथे कन्फर्म ईमेल ID इथे परत तोच ईमेल ID फिल करा। पुढे तुमचा 10वीचा सीट नंबर इथे फिल करायचा आहे। त्यानंतर 10वीचं पास नंबर इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे 3 एक्झाम सेंटर निवडावं लागतील। तर इथे तुमचे 3 एक्झाम सेंटर निवडून घ्या। पुढे तुम्हाला जे डिक्लेरेशन दिलेलं आहे यावरती टिक करायचं आहे। त्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे हा कोड फिल करा आणि पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला आणि ईमेल IDला एक OTP सेंड केला जाईल। तर ईमेल IDचा आणि मोबाईल नंबरचा OTP सेम असणार आहे। ओके, तर इथे तुमचा OTP फिल करा आणि पुढे तुम्हाला व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने OTP व्हेरीफाय होऊन जाईल। पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे यावरती टिक करा। त्यानंतर इथे हा कोड फिल करा। पुढे रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुमची माहिती व्हेरीफाय करण्यासाठी ते ऑप्शन येतील, तर तुमची संपूर्ण माहिती चेक करून घ्या। जर तुमची माहिती बरोबर असेल तर तुम्हाला इथे उजव्या साईडला बॉक्स दिले आहेत यावरती टिक करा। तर अशा पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती व्हेरीफाय करा।
तर सर्व ठिकाणी टिक केल्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला मोबाईल नंबरला मेसेज येऊन जाईल आणि तुमच्या ईमेल आय डीला सुद्धा मेसेज येऊन जाईल. तर इथे तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता जी माहिती भरलेली आहे तर ती माहिती तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स या सेक्शनमध्ये दिसेल. तर पुढे तुम्हाला ॲप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पेज येईल. पुढे तुम्हाला क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला काही स्टेप दिलेले आहेत. तर या सर्व स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करावे लागतील. तर सगळ्यात पहिले इथे तुम्हाला पोस्ट डिटेल्स इथे विचारलेलं आहे. तर तुम्हाला इथे विचारलेलं आहे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो. तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. तर तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचलेली आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही अर्ज करत आहात, त्यामुळे तुम्हाला इथे टिक करायचं आहे. पुढे तुम्हाला अप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे तुमच्या पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा इथे पोस्ट कोड आणि ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, त्यानंतर डेट ऑटोमॅटिक येऊन जाईल. पुढे तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावी लागेल. तर इथे तुमची बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर तुम्हाला इथे मॅरिटल स्टेटस इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो ऑप्शन इथे निवडा. जर तुम्ही मॅरिड असाल तर इथे लग्नाची तुम्हाला तारीख द्यावी लागेल. पुढे तुम्हाला किती मुलं आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे द्यावी लागेल. त्यानंतर 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलांमुळे तुमच्याकडे एकूण जिवंत मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त आहे का इथे विचारलेलं आहे. जर 2 पेक्षा जास्त असेल तुम्हाला इथे अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. तर तुम्हाला इथे अशा पद्धतीने एरर येऊन जाईल, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. तर तुम्हाला 2 पेक्षा कमी मुलं असले पाहिजे. ओके, तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा कमी मुलं असले पाहिजे तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर इथे अनमॅरिड ऑप्शन सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर फादर नेम, मदर नेम, बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. पुढे तुम्हाला डोमासाईलची माहिती भरावी लागेल. तर इथे तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमची कॅटेगरी इथे सिलेक्ट करा. त्यानंतर जात प्रयोगासाठी अर्ज करत आहे, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय करत आहात ते कॅटेगरी इथे सिलेक्ट करा. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट डिटेल्स इथे माहिती भरावं लागेल. तर इथे सर्टिफिकेट नंबर कॅटेगरीचा इथे फिल करा. त्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू केलं आहे ती डेट इथे फिल करा. त्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट नंबर इथे फिल करा. तर अशा पद्धतीने ती माहिती भरा. कॅटेगरी सर्टिफिकेटची माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेटची माहिती भरावी लागेल. तर इथे डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडून इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा. पुढे डोमासाईल सर्टिफिकेट नंबर इथे फिल करा. त्यानंतर इथे आयडेंटिफिकेशन मार्क्स इथे विचारलेला आहे. तर तुमच्या बॉडीवरती जर एखादं तीळ वगैरे किंवा जन्मापासून एखादी खून वगैरे असेल तर तुम्ही इथे माहिती देऊ शकता. ओके, त्यानंतर आय डी प्रूफ तुम्हाला इथे विचारलेला आहे. तर इथे तुम्हाला 4 आय डी प्रूफ दिलेले आहेत. तुमच्याकडे एक आय डी प्रूफ असणं कंपल्सरी आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे मी पॅन कार्डचे पुढे येस करत आहे, बाकी ठिकाणी तुम्हाला इथे नो करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही बाकी ठिकाणी नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर इथे पॅन कार्ड नंबर फिल करा. त्यानंतर तुमच्या पॅन कार्डवरती जे नाव असेल ते नाव इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे यावरती टिक करा आणि पुढे सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची माहिती सेव्ह होऊन जाईल. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले विचारलेलं आहे आपण माजी सैनिक आहात का, असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग माजी सैनिक असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. तुम्ही माजी सैनिक यांचे वार्ड असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर आपण स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य आहे का, जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर खेळाडू असाल तर इथे येस करा. तुमच्याकडे इंटरनॅशनल लेवल किंवा स्टेट लेवलचं तुमच्याकडे अचिव्हमेंट लेवल असलं पाहिजे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल. जर तुम्ही खेळाडू नसाल तर इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर इथे येस करा. तुमच्याकडे 40% जास्त दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. ओके, जर नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने ती माहिती भरा. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का, ते येस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही राज्य केंद्र निमशासकीय संस्थेचे कर्मचारी आहात का, ते येस किंवा नो करा. त्यानंतर
प्रकल्पग्रस्त आहात का? जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का? जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. तुम्ही जर पदवीधर अंशकालीन उमेदवार असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर अनाथ असाल तर येस करा, नाही तर नो करा. त्यानंतर तुम्हाला जर एखाद्या एक्झामला डिबार केलं असेल तर इथे येस करा. ओके, तुम्हाला इथे रिझन द्यावं लागेल तुम्हाला कशामुळे डिबार केलं होतं. जर केलं नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यावर जर एखादी कोर्टामध्ये केस वगैरे चालू असेल तर तुम्ही इथे माहिती देऊ शकता. ओके, जर तुमच्यावर जर एकही केस चालू नसेल तर इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर माहिती सेव्ह होऊन जाईल. पुढे इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करावा लागेल. तर तुमचा इथे ॲड्रेस फिल करा. त्यानंतर इथे कंट्री इंडिया सिलेक्ट करा. इथे स्टेट निवडा. पुढे इथे जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर इथे पिनकोड फिल करा. जर तुमचा पत्रावरचा पत्ता आणि तुमचा कायमचा पत्ता सेम असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तुमचा ऑटोमॅटिक खाली ॲड्रेस येऊन जाईल आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरण्यासाठी पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे सगळ्यात पहिले 10वीची माहिती भरावी लागेल. तर इथे बोर्डचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर शाळेचं नाव इथे फिल करा. पुढे तुम्हाला 10वीला असताना पर्सेंटेज होते की CGPA होती तो ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर तुमचे मार्क्स इथे फिल करा. पुढे तुमचे टोटल मार्क्स इथे फिल करा. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. पुढे तुम्हाला 12वीची माहिती भरावी लागेल. तर इथे 12वीची माहिती भरा. तुमच्या शाळेचं नाव इथे फिल करा. त्यानंतर 12वीला असताना तुम्हाला पर्सेंटेज होते की CGPA होती तो ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर मार्क्स इथे फिल करा. पुढे टोटल मार्क्स इथे फिल करा. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर इथे उत्तीर्ण होण्याचं वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल्स, जर तुम्ही डिग्री केली असेल तर इथे माहिती भरा. ओके, जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर इथे माहिती भरायची आहे. तर मित्रांनो, आता आपण फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माता या पदासाठी अर्ज करत आहे, त्यामुळे इथे डिग्री इन फार्मसी इथे आलेला आहे. ओके, तर तुम्हाला मित्रांनो जाहिरातमध्ये जे पोस्ट दिलेले आहेत तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदानुसार तुम्हाला जे इथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे फॉर्म भरताना तुम्हाला इथे ऑप्शन येतील. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, तर इथे तुमची माहिती भरा. जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर इथे डिप्लोमाची माहिती भरा. ओके, जर तुम्ही डिग्री केली असेल तर इथे डिग्रीची माहिती भरायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. त्यानंतर इथे तुम्हाला विचारलेलं आहे तुमची फार्मसी ॲक्ट अंतर्गत वैध नोंदणी आहे का. ओके, इथे तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, इथे लायसन नंबर फिल करा. ओके, पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने माहिती सेव्ह होऊन जाईल. पुढे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पुढचे स्टेप ओपन होईल. तर डॉक्युमेंट अपलोड करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. तर ती क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक कॅप्चर फोटोग्राफ आणि दुसरा अपलोड फोटोग्राफ. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे कॅप्चर फोटोग्राफ यामध्ये लाईव्ह फोटो काढायचा आहे. तर इथे तुम्हाला क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅमेरा ओपन होईल. तुम्हाला इथे लाईव्ह फोटो काढायचा आहे. तर लाईव्ह फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपला जर कॅमेरा असेल तर तुम्ही लॅपटॉपवरून काढू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही इथे लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे. इथे ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल. लाईव्ह फोटो काढल्यानंतर अपलोड फोटोग्राफ यावरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर फोटोची साईज 80 KB ते 200 KBच्या आत असली पाहिजे आणि फॉर्मॅट JPG असला पाहिजे किंवा JPEG असला पाहिजे आणि त्याचं डायमेन्शन 3.5 सेंटीमीटर त्याची रुंदी असली पाहिजे आणि 4.5 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे. तर अशा पद्धतीने डायमेन्शन तुम्हाला सेट करायचं आहे. तर इथे जी माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला फोटो तुमच्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला ड्रॉ फाईल एरियावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फाईलमधून तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे फाईल अपलोड सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज येईल.
तर फोटो सक्सेसफुली इथे अपलोड झाल्यानंतर तुम्ही इथे क्लोज करू शकता. त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ड्रॉप फाईल हेअर यावरती क्लिक करा आणि तुमच्या फाईलमधून सिग्नेचर इथे अपलोड करा. मित्रांनो, सिग्नेचर अपलोड करताना तुम्हाला सिग्नेचरची साईज 80 KB ते 200 KBच्या आतच ठेवायची ओके. आणि फॉर्मॅट JPG किंवा JPG ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येऊन जाईल, फाईल अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्ही इथे क्लोज करू शकता. पुढे तुम्हाला 10वीचं मार्कशीट इथे अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक करा. तर डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंटची साईज 100 KB ते 300 KBच्या आत असले पाहिजे. आणि फॉर्मॅट JPG किंवा JPG त्यानंतर PDF अशा पद्धतीने 3 फॉर्मॅट दिलेले आहेत. तुम्ही 3 फॉर्मॅटमध्ये कोणत्याही फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर सोडून जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत त्यांची साईज तुम्हाला 100 KB ते 300 KBच्या आतच ठेवायचे ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फाईलमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट इथे अपलोड करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने फाईल अपलोड सक्सेसफुल तुम्हाला मेसेज येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही इथे क्लोज करू शकता. तर अशाच पद्धतीने तुम्हाला पुढे 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर ID प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर ID प्रूफ अपलोड करताना तुम्हाला 2 ID प्रूफ अपलोड करावं लागतील. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर ID प्रूफची साईज तुम्हाला 100 KB ते 2 MBच्या आत ठेवायची ओके. ID प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर ID कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन तुम्ही कोणतेही 2 डॉक्युमेंट इथे अपलोड करू शकता ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे पहिला ID प्रूफ तुम्ही अपलोड करा. त्यानंतर ID प्रूफ डॉक्युमेंट 2 यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे दुसरा ID प्रूफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 ID प्रूफ इथे अपलोड केले आहेत ओके. त्यानंतर तुम्ही इथे क्लोज करू शकता. तर ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे ओके. त्यानंतर डोमासाइल सर्टिफिकेट इथे अपलोड करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करा. त्यानंतर अदर रेलिव्हेंट डॉक्युमेंट, तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर तुम्ही इथे अपलोड करू शकता ओके. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू करून बघायचं आहे ओके. जर तुमचे डॉक्युमेंट व्ह्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर तुमचे डॉक्युमेंट व्ह्यू होत नसतील तर तुम्हाला इथे परत लॉग आउट करायचं आहे आणि लॉग आउट करून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही परत इथे व्ह्यू करून बघायचं आहे. जर तुमचे डॉक्युमेंट व्ह्यू होत असतील तर तुम्हाला पुढे सबमिट करायचं ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला सूचना दिलेली आहे, डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहेत ओके. आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे पेमेंट मोड दिलेला आहे, यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन दिलेलं आहे, इथे सर्व ठिकाणी टिक करायचं आहे. आणि त्यानंतर प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल. तर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे ओके. तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची माहिती चुकलेली आहे तर तुम्ही लगेच चेंज करून घ्यायची आहे ओके. सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने नंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर खाली इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी विंडो ओपन होईल. तर इथे तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्यानंतर SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड, त्यानंतर इंटरनेट बँकिंग, UPI, तर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्ही सिंपल डेबिट कार्ड किंवा UPIने इथे पेमेंट करू शकता ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर QR कोडने पेमेंट करायचं असेल तर इथे UPI QR कोड यावरती क्लिक करा. त्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने QR कोड येईल. तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर अशा पद्धतीने युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, पेमेंट इज सक्सेसफुल अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल ओके. तर इथे तुम्हाला क्लोज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मची जी प्रिंट आहे ती तुम्हाला सेव्ह करून घ्यायची ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर पे स्लिप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे त्याची तुम्हाला इथे रिसिप्ट सेव्ह करून घ्यायची आहे ओके. तर इथे क्लिक कर यावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तुमची पेमेंटची स्लिप आहे ती डाउनलोड होऊन जाईल.
तर मित्रांनो तुम्ही वेबसाईटला लॉग इन करून चेक करू शकता. ॲप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता. पेमेंट सक्सेस झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्टेटस दिसून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदाचं नाव तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथे क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपण ज्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितली आहे. तुम्हाला सर्व पॉईंट समजले असेल. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.